विकासाचे मुद्दे घनदाट मामाकडे आहे. दुसरा फालतू विकास मी करत नाही. जे केले ते मतदारसंघात काय केलं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. गावाला माहिती आहे. मंदिर गावागावामध्ये मी रस्ते केलेत, सभागृह मंदिरं केलेत. त्यामुळे आज मला लोक मानतात. मुंबईत राहू का मानतात मला? इथे 35 वर्ष झालं मला या मतदारसंघात येऊ आणि मी लोकांच्यासाठी काम केलंय. अबुदा बँकेच्या माध्यमातून 410 मुलांना इथं नोकऱ्या लावल्या. 46 शाळा अनुदानित मी जनतेला दिल्या. ज्या मराठी बांधवांच्या मुली शिकत नव्हत्या, 14 वर्षात लग्न करत होत्या, गावागावात मी बघत होतो आणि जात होतो. त्यावेळी मी 46 शाळा गावागावात देऊन मुली आज शिकलात. मला फार आनंद आहे. नाही तर त्याच्यामुळे लोक लग्न करायचे, लवकर मुलीला शिकूनच द्यायचे नाही. अशा पद्धतीने मी एक बी शाळा मी स्वतः नाही घेतली, माझ्या कार्यकर्त्यांना दिल्या. 46 शाळा कुठं कुठं त्याची जरा यादी प्रकाशित करा म्हणावं आणि कोणत्या मराठा समाजातल्या माणसानं 14व्या वर्षी मुलीचं लग्न लावलं त्याचा जरा पुरावा दे म्हणावं. अशी बेताल वक्तव्य मामा करू नका. तुम्ही एक ज्येष्ठ आहात. कोणत्या समाजाबद्दल काय बोलावं ह्याचं जरा भान ठेवलं पाहिजे. कुठल्याही समाजातली व्यक्ती असो, आपल्या मुलीचं लग्न अल्पवयामध्ये करीत नसते. 18 वर्षे हे कायद्याने त्याला दिलेला अधिकार आहे आणि 18 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लग्न होत नाहीत. असा कायदा एवढा कडक एखाद्या गावातल्या नुसती सूचना जरी केली तरी पोलीस येऊन ते तुमच्या लग्नवाल्या ते येऊन अधिकारी येऊन त्याला घेऊन जातात आणि त्याच्यावर गुन्हे दाखल होतात. त्यामुळे असं कोणी एवढं सोपं राहिलं नाही. पहिलेही होतं नव्हतं, आताही होत नव्हतं. एखादी घटना कुठून चुकून काही प्रसंगानुसार झाली असेल त्याच्यामुळे त्याचं काही समोर ठेवून डोळ्यासमोर ठेवून जर वाक्य केलं असेल तर ते उचित नाही आहे. असे वक्तव्य करणं म्हणजे त्यांना शोभणार नाही. एक आमदार राहिलेला व्यक्ती आहे. आमदार राहिलेल्या व्यक्तीनं अशा स्वरूपाचं वक्तव्य करणं म्हणजे कोणत्या तरी समाजाला दोष दिल्यासारखं होईल. मला या ठिकाणी या निमित्तानं म्हणायचं.